नमस्कार. मी तारा. द तारा डायरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे आणि व्हिडिओचा विषय पण तसा छानच आहे. सध्या आपल्या देशामध्ये बरीच उथलपुथल सुरू आहे आणि सगळ्यात हाय प्रोफाईल म्हणजे जंतर मंतर येथील काक्रोच आंदोलन. आणि हे आंदोलन, या आंदोलनामध्ये देशातील प्रत्येक एज ग्रुप मधून सामील होत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे आई वडील, आजी आजोबा सुद्धा सामील होत आहेत आणि व्हायलाच हवं. कारण हा लेकरांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, त्यांच्या हक्काचा प्रश्न आहे आणि किती वर्ष त्यांच्यावर अन्याय होत आहे विद्यार्थ्यावर. म्हणजे पूर्ण आपली शैक्षणिक व्यवस्था जी आहे पूर्ण ढासळलेली आहे आणि खरंच कोणीतरी जाब विचारायलाच हवा. असंख्य विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. 20च्या वर विद्यार्थी या पेपर लीक प्रकरणापासून 20च्या वर विद्यार्थ्यांनी जीव दिलेला आहे. अनेक आई वडील रडत आहेत घरामध्ये आणि तशा अवस्थेत देखील ते इतर विद्यार्थ्यांना साथ देण्यासाठी जंतर मंतर येथे गेलेले आहेत. आणि लडाख येथील जे शास्त्रज्ञ आहेत वांगचुक, ते पण आपल्या विद्यार्थ्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. म्हणजे अन्नत्याग आंदोलन त्यांनी केलेलं आहे आणि करायलाही हवं. त्यांना खूप जणांनी साथ दिलेली आहे. अनेक विचारवंत तेथे येत आहेत, भेट देत आहेत. कारण आज नाही तर कधीही नाही, तुमच्याही घरामध्ये विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, माझ्या पण आहेत आणि यांच्या भवितव्याचा विचार म्हणून आपल्याला काही ना काही पाऊल तर आता उचलायलाच हवं. मग कमीत कमी आपण हे जे आंदोलन होत आहे त्याच्यामध्ये नक्कीच सहभागी व्हायला हवं. आणि विशेष म्हणजे या आंदोलनाची खासियत एक आहे की या व्यासपीठावर अगदी प्रत्येक जाती धर्मातला, त्यामध्ये प्रत्येक जाती धर्मातला विद्यार्थी आहे. आणि कौतुकाची बाब ही आहे की या विद्यार्थ्याने अगदी जी जातीयता आहे फाट्यावर मारलेली आहे. हद्द पार केले त्या जातीला त्याने आणि इतक्या एकत्र मनाने, एक मनाने ते आज लढत आहेत, एकमेकाला साथ देत आहेत. आणि या आपल्या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई ही जी मन आहे ती तिथे खरी होताना दिसत आहे. एका मुस्लिम बांधवाने पूर्ण त्यांचा नाश्त्याचा, खाण्याचा खर्च खूप चांगल्या प्रकारे उचललेला आहे. समाजातील अनेक जण पाणी, औषधोपचार, त्यांना लागणाऱ्या अन्य गरजा, कपडे असतील किंवा आणखी छोट्या छोट्या अशा ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या तिथे जाऊन ते पुरवत आहेत. आणि त्यांना धीर देण्यासाठी देशातील प्रत्येक वयोगटातले लोक तिथे जात आहेत. ही खूप आनंदाची बाब आहे. आणि विद्यार्थ्याचा उद्रेक हा होणारच हो, आज नाही उद्या तर हा होणार. कारण ही तरुण पिढी आहे, उच्च शिक्षित आहे, देशाचं वाटोळ झालेलं ते बघू शकत नाहीत. त्यामुळं या आंदोलनाला माझा अगदी मनापासून पाठिंबा आहे. कीप इट अप. अभिजित डिक्के अँड कंपनी.